ऑपरेटर सिरीजमधला सर्वात फर्स्ट ऑपरेटर आहे मिसलेनियस ऑपरेटर. आता मिसलेनियस ऑपरेटरमध्ये फंक्शन कॉल असतं, ॲरे सबस्क्रिप्ट असतं, डॉट ऑपरेटर असतं आणि लास्ट ॲरो ऑपरेटर असतं. तर मग त्यामधलं सर्वात फर्स्ट आपण बघूया फंक्शन कॉल. मिसलेनियस ऑपरेटरमधली असोसिएटिव्हिटी जी काही असते ती असते आपली लेफ्ट टू राईट. मग जे काही आपल्या याच्यामधलं पहिले येणार ते आपण लेफ्ट टू राईट सॉल्व्ह करणार. तर आपण सर्वात पहिले बघूया फंक्शन कॉल. आता जे हे ब्रॅकेट असतं सर्क्युलर ब्रॅकेट त्याला आपण फंक्शन कॉल का म्हणतो, कारण की जेव्हाही आपण असं इंट मेन वगैरे काही लिहित असतो ते काय करत असतो, आपण एखाद्या फंक्शनला कॉल करत असतो. हे मेन फंक्शन झालं. कोणत्याही आपल्याला फंक्शनला कॉल करायचं असेल तर आपण हे ब्रॅकेट वापरत असतो सर्क्युलर ब्रॅकेट, म्हणून आपण याला म्हटलंय फंक्शन कॉल. पण आपण जर ऑपरेटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर हा ॲज अ ऑपरेटर काय काम करतो, हा आपलं जे काही इक्वेशन आहे त्याचं आपल्याला प्रेसिडेन्स वाढवायला काम करतो. जसे की हे अख्खं इक्वेशन आहे, जर हे ब्रॅकेट नसले असते तर मग जेव्हा आपण सॉल्व्ह केलं असतं तर सर्वात पहिले डिव्हिजन सॉल्व्ह झालं असतं. ॲडिशन हे ॲडिटिव्हचे जेव्हा चान्स आले असते तेव्हा सॉल्व्ह झालं असतं. पहिले मल्टिप्लिकेटिव्ह सॉल्व्ह झालं असतं आणि मल्टिप्लिकेटिव्हची असोसिएटिव्हिटी लेफ्ट टू राईट आहे, म्हणजे पहिले डिव्हिजन झालं असतं, मग मल्टिप्लिकेशन झालं असतं, मग ॲडिशन झालं असतं, मग सबट्रॅक्शन झालं असतं. हे इतकं सगळं होण्यापेक्षा मग आपल्याला सर्वात पहिले सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहिले ॲडिशन सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याचं प्रेसिडेन्स वाढवावं लागेल. मग प्रेसिडेन्स वाढवण्यासाठी आपण वापरत असतो हे फंक्शन कॉलचे ब्रॅकेट. आता इथे आपण याला ब्रॅकेट दिलं. आता मिसलेनियसची जी प्रेसिडन्स असते ती सर्वात टॉप असते. तर मग कोणत्याही गोष्टीचं प्रेसिडन्स वाढवायचं असेल तर आपण हे सर्क्युलर ब्रॅकेट वाढवणार. म्हणजे आता काय सर्वात पहिले हे सॉल्व्ह होणार 10+2 म्हणजे 12. जर ते आपण अशा इक्वेशननुसार बघितलं ए स्टार इन ब्रॅकेट बी प्लस सी डिवायडेड बाय डी. जर ब्रॅकेट नसलं असतं तर पहिले मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह झालं असतं. इथे डिव्हिजन आहे तरी पण पहिले मल्टिप्लिकेशन झालं असतं, कारण की डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे मल्टिप्लिकेटिव्हमध्ये येतात आणि त्याची असोसिएटिव्हिटी लेफ्ट टू राईट आहे, म्हणून पहिले ए इंटू बी पहिले सॉल्व्ह झालं असतं जर ब्रॅकेट नसलं असतं तर. पण आपल्याला पहिले बी प्लस सी करायचं आहे सॉल्व्ह, म्हणून आपण त्याला ब्रॅकेट देऊन टाकलं. त्यामुळे काय झालं, हे पहिले सॉल्व्ह होईल, मग नंतर मल्टिप्लिकेटिव्ह मधलं मल्टिप्लिकेशन होईल, नंतर डिव्हिजन होईल. आता नेक्स्ट आहे आपलं ॲरे सबस्क्रिप्ट ऑपरेटर. आता कोणतीही लँग्वेज असो, C++, जावा, पायथन वगैरे काही असो, त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हाही ॲरेला डिफाईन करायचं असतं तेव्हा आपण ते नेहमी स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच डिफाईन करतो. इथे जर आपण ब्लँक ठेवले, इथे 5 जरी नसतं लिहिलं तरी पण त्यांनी खूप सगळी जागा मेमरीमध्ये अलोकेट केली असती. इथे आपण 5 लिहिलं म्हणजे तो मेमरीमध्ये 5 स्पेसेस अलोकेट करून ठेवणार. तर हे झालं ॲरे सबस्क्रिप्ट. डॉट ऑपरेटर काय करतो, डॉट ऑपरेटरलाच आपण म्हणतो डायरेक्ट मेंबर ॲक्सेस. आता आपल्याला कोणत्याही स्ट्रक्चर किंवा युनियनच्या मेंबरला जर ॲक्सेस करायचं असेल तर आपण वापरत असतो डॉट ऑपरेटर. त्याच्यामुळे आपण डिरेक्टली त्यांना ॲक्सेस करू शकतो. आपण डॉट ऑपरेटर आणि ॲरो ऑपरेटरचं एक्झाम्पल सोबत बघूया, म्हणजे नीट कळेल. आता ॲरो ऑपरेटर काय करत असतो, तो इनडायरेक्ट ॲक्सेस करत असतो जे काही आपले मेंबर्स आहेत स्ट्रक्चर आणि युनियनचे. आता डॉट ऑपरेटर काय असतं, डायरेक्ट ॲक्सेस असतो आणि ॲरो ऑपरेटर काय, इनडायरेक्ट ॲक्सेस आहे. आता जेव्हाही आपल्याला स्ट्रक्चर आणि युनियनचे मेंबर्सला ॲक्सेस करायचं असतं तेव्हा आपण त्याला आयदर डॉट ऑपरेटर वापरणार किंवा मग ॲरो ऑपरेटर वापरणार. ॲज पर अवर नीड आपण त्यांना यूज करणार. पण ॲरो ऑपरेटर आणि डॉट ऑपरेटरमध्ये फरक काय की तो डायरेक्ट ॲक्सेस करतो, हा इनडायरेक्ट ॲक्सेस करतो. इनडायरेक्ट कसं, तो एक आपला जो व्हेरिएबल असतो आता आपण त्या स्ट्रक्चरचा एक आपल्याला पॉइंटर व्हेरिएबल लागतो. जर तो पॉइंटर व्हेरिएबल असेल तर आपण त्याला इनडायरेक्टली ॲक्सेस करू शकतो. जसे की आता एक्झाम्पलमध्ये बघूया. आता बघा, इथे आपण एक स्ट्रक्चर क्रिएट केलं डेमो नावाचं. त्या डेमोमध्ये आपण एक्स आणि वाय नावाचे इंटिजरचे आपण व्हेरिएबल्स क्रिएट केले. आता त्या स्ट्रक्चरचं आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केलं, स्ट्रक्ट डेमो ऑब्जेक्ट. हे नॉर्मल व्हेरिएबल आहे ऑब्जेक्ट. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि वायला त्याचं मेंबर बनवायचं आहेत ह्या स्ट्रक्चरचे. तर मग आपण काय करणार, ओबीजे, इथे ओबीजे म्हणून obj.x obj.y, म्हणजे एक्स आणि वायला आपण ह्या स्ट्रक्चरचे मेंबर्स बनवले. आणि जेव्हाही आपल्याला त्यांना ॲक्सेस करायचं असेल तेव्हा आपण लिहिणार आता स्ट्रक्ट डेमो स्टार पी. हे काय झालं, आपलं हे डायरेक्ट ॲक्सेस झालं होतं, आपण डायरेक्टली त्यांना ॲक्सेस घेतलं होतं. आणि याच्यामुळे काय झालं, आपण त्यांचा इनडायरेक्ट ॲक्सेस घेतोय. कसं, त्याचा पॉइंटर यूज करून.
जसे की स्ट्रक्ट डेमो स्टार पी काय झालाय, एक पॉइंटर झालाय. जेव्हाही स्टार येतो तेव्हा तो असतो पॉइंटर. मग आता स्टार पी मध्ये जे पॉइंटर पॉइंट करतोय त्या जागेवरती आपण ही ओबीजेची जी काही व्हॅल्यू आहे ती आपण तिथे स्टोअर करतोय. आणि मग नंतर आपल्याला ऍक्सेस कोणाला करायचंय, एक्स आणि वाय ला. मग ह्या एरो ऑपरेटरने आपण एक्स आणि वाय ला ऍक्सेस करतोय. तर हे सगळं होतं आपलं मिसलेनियस ऑपरेटर.